नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 12थच्या फिजिक्सच्या पेपर संदर्भात. बघा 12वीचा जो फिजिक्सचा पेपर आहे तर त्या पेपरच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा 65+ स्कोर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता त्याविषयीची सर्वात महत्त्वाचं गायडन्स आपल्या चॅनलवर तुम्हाला केलं जातं आहे. बघा 15 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. 100% हेच प्रश्न जे ते तुम्हाला येत असतात. 100% अशाच पद्धतीने प्रश्न तुम्हाला येत असतात आणि फिजिक्सचा जो पेपर आहे तो आलेला आहे. तर संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. बघा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. बघा तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण गायडन्स आपल्या चॅनलवर केलं जात असतं. तुमचा जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंतचं संपूर्ण गायडन्स, त्यासोबतच जर तुम्ही MST-CET देत असाल किंवा अजूनही ज्या काही एक्झाम्स देत असाल तर त्याचंही गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा आता संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा बोर्ड क्वेश्चन पेपर फेब्रुवारी 2023 फिजिक्स. तर बघा 2023चा हा पेपर आहे. ठीक आहे, 2023ची ही प्रश्नपत्रिका आहे. 2023मध्ये आलेली प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवतो. आता प्रश्नपत्रिका दाखवण्याचं कारण काय, बघा फिजिक्स हा इतका टफ विषय आहे की त्या विषयाचा आपण कितीही अभ्यास केला तरी तो कमी असतो. फिजिक्स हा विषय खूप टफ विषय आहे. त्यामुळे या विषयाचे बघा मी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही या विषयाशी कसे फॅमिलियर व्हाल यासाठी प्रयत्न करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही चांगल्यात चांगला स्कोर त्या ठिकाणी एक्झाममध्ये केला पाहिजे. बघा आता ही जी काही फिजिक्सची प्रश्नपत्रिका ही 2023ची तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 3 तासांचा तुमच्याजवळ वेळ असतो. 70 मार्कांसाठी एक्झाम्स तुमची होत असते आणि 30 मार्कांचं तुमचं प्रॅक्टिकल असतं. ठीक आहे, आता प्रॅक्टिकल तर तुमचं झालेलंच आहे. 70 मार्कांचा तुमच्याजवळ एक्झाम आहे. यामध्ये तुम्ही चांगल्यात चांगला स्कोर कसा करू शकता यासाठी संपूर्ण गायडन्स तुम्हाला केलं जाणार आहे. बघा जनरल इन्स्ट्रक्शन्स अशा पद्धतीने असतील. यामध्ये तुम्हाला 4 सेक्शनमध्ये हे डिवाईड असणार पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन पेपर. सेक्शन 1मध्ये जर आपण पाहिलं तर क्वेश्चन नंबर 1 कंटेन्स 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बघा 10 मार्कांचे तुम्हाला MCQs आहे. ठीक आहे, MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन 10 मार्कांचे आहे. ठीक आहे, 10 गुण तुमचे इथेच झाले. पुढे बघा क्वेश्चन नंबर 2 कंटेन्स 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स कॅरी 1 मार्क. बघा 8 तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे सेक्शन ह्या इथेच तुमचे 18 मार्क्स जे ते झालेले आहेत. ठीक आहे, सेक्शन 1मध्ये. सेक्शन Bमध्ये जर आपण गेलो तर क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 कंटेन 12 शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क्स इच अटेम्प्ट एनी 8. तर बघा कोणतेही 8 तुम्हाला सोडवायचे आहेत. कोणतेही 8 सोडवायचे आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क अशा पद्धतीने 16 मार्क्स तुमचे ह्या ठिकाणी झाले. ठीक आहे, सेक्शन 2मध्ये. आता सेक्शन Cमध्ये जर आपण आलो तर बघा क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 कंटेन 12 शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 3 मार्क्स इच अटेम्प्ट एनी 8. इथेही तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. इथेही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 3 गुण मिळतील. सेक्शन Bमध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण होते, तिथेही 8 सोडवायचे होते. सेक्शन Cमध्ये 8 सोडवायचे आहेत, इथेही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत, म्हणजेच 8 त्रिक 24. ठीक आहे, अशा पद्धतीने जर आपण आता ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला काय पाहायला मिळते, 30-40 गुण ह्या ठिकाणीच तुमचे झालेले आहेत. ठीक आहे, सेक्शन B आणि सेक्शन Cमध्ये. आता पुढे जर आपण गेलो तर बघा पुढे आपल्याला सेक्शन D पाहायला मिळते. सेक्शन Dमध्ये तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे आहेत. कोणतेही 3 सोडवायचे असतात. यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 4 गुण अशा पद्धतीने 12 गुण असतात. ठीक आहे, हे सेक्शन Dमध्ये 12 आणि सेक्शन Aमध्ये 18 अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर हे 30 गुण झाले. सेक्शन B आणि C 40 गुणांचा, अशा पद्धतीने 70 गुणांची तुमची पूर्णच्या पूर्ण प्रश्नपत्रिका असते. ठीक आहे, आता बघा संपूर्ण फॅमिलियर तुम्ही झाला असाल प्रश्नपत्रिकेच्या सोबत. ठीक आहे, आता पुढे आपण पाहणार आहोत. बघा तुम्हाला लॉग टेबल जो आहे तो त्या ठिकाणी अलाउड असतो, कॅल्क्युलेटर नसतं अलाउड. ठीक आहे, आता बघा फॉर इच मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन्स इट इज मॅन्डेटरी टू राईट द करेक्ट आन्सर अलॉंग विथ इट्स अल्फाबेट एक्झाम्पल. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सोडवताना संपूर्ण इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते दिलेले आहेत. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता आपण ह्या ठिकाणी बघा सेक्शन 1मध्ये तुम्हाला 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स देण्यात येणार आहेत. द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज कन्सिस्टंट विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ. तर बघा या ठिकाणी मास आहे, एनर्जी आहे, मोमेंटम आहे की वेलोसिटी आहे, अशा 4ही ऑप्शनपैकी तुम्हाला एक निवडायचं आणि ते तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. बघा इफ
If n is the number of molecules per unit volume and d is the diameter of the molecules, the mean free path गॅमा ऑफ मॉलिक्यूल इज, तर काय आहे याचं उत्तर ते तुम्हाला लॅम्बडा. अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर बघा द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज, ते झालेलं आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला 10 गुण असतील. 10 गुणांसाठी ह्या MCQज आहेत. ठीक आहे. फॅमिलियर तुम्ही झाला पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो, गायडन्स करत असतो आणि अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका पण मी तुम्हाला दाखवत असतो. ठीक आहे. तर बघा, if theta represents the angle of contact made by a liquid which completely weights the surface of the container, then theta is equal to 0. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायचं. बघा, तर ह्या ठिकाणी जी काही व्हॅल्यू आहे ती पुट करायची तुम्हाला, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचे. 10 गुणांसाठी ही MCQ आहे. 10 गुण तुमचे इथे झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 2मध्ये आपण त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2मध्ये आपल्याला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन व्हेरी शॉर्टमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. 8 मार्क्ससाठी हे पण तुम्हाला आहे. ठीक आहे. इथेच आपले 18 मार्क जे आहेत ते झालेले आहेत. बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स फॉर अन आयडियल व्होल्टमीटरसाठी काय व्हॅल्यू असते रेजिस्टन्सची ते तुम्हाला सांगायचे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स ऑन अ क्लोज्ड सर्किट इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर बघा, मॅग्नेटिक फील्ड क्लोज सर्किट जे असतं त्यामध्ये फोर्सची जी व्हॅल्यू आहे ती क्लोज सर्किटमध्ये काय असते ते तुम्हाला सांगायचं. अशा पद्धतीने हे 8 गुण तुम्हाला असते. व्हेरी शॉर्टमध्ये तुम्हाला सोडवायचं. ठीक आहे. आता आपण पुढे जर गेलो तर बघा, स्टेट द फॉर्म्युला गिवन रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल ग्रेडियंट. तर बघा, अशा पद्धतीने हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जर आलो तर सेक्शन बी आणि सेक्शन सी. बघा, सेक्शन बी आणि सेक्शन सी जे आहे ते जवळपास आपलं 40 मार्कांचं आहे. 40 मार्कांचं सेक्शन बी आणि सेक्शन सी आहे. सेक्शन बीमध्ये 16 गुण असतात आणि सेक्शन सीमध्ये आपल्याला 24 पाहायला मिळत आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 40 गुणांसाठी हे त्या ठिकाणी होऊन जातं. अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आहे. फक्त क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 तुम्हाला मोठा असतो. क्वेश्चन 3 मग तुम्हाला ते एक आपण जसं नॉर्मली क्वेश्चन जसे सोडवतो त्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं. बघा, क्वेश्चन नंबर 3मध्ये डिफाईन कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, स्टेट इट्स फॉर्म्युला अँड SI युनिट. बघा, तर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी जे ते डिफाईन करायचे आहे, म्हणजे त्याचे डेफिनेशन लिहू शकता तुम्ही, आणि स्टेट इट्स फॉर्म्युला अँड SI युनिट. तर त्याचा जो काही फॉर्म्युला आहे आणि SI युनिट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर बघा, अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही चांगला स्कोर करू शकता. बघा, फिजिक्स हा असा एक विषय आहे की खूप टफ असतो, खूप अवघड विषय आहे, आणि ह्या विषयाच्या सोबत तुम्ही फॅमिलियर व्हावं, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स तुमचा वाढावा, यासाठी मी तुमच्यासाठी हा प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो होतो. बघा, यामध्ये व्यवस्थितरित्या तुमच्या नजरेखालून ही प्रश्नपत्रिका पण गेलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस ती प्रश्नपत्रिका आपल्या हातात येते त्यावेळेस आपण घाबरायला लागतो, परंतु तुम्ही घाबरू नये म्हणून तुमच्यासाठी मी अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो होतो. अजूनही तुम्हाला गायडन्स फिजिक्स या विषयावर येणार आहे, त्यामुळे काळजी करायची नाही, आपले व्हिडिओ पाहत राहायचं. महत्त्वाचं म्हणजे बघा, आता 17 तारखेला या ठिकाणी 17 फेब्रुवारीला तुमचा फिजिक्स या विषयाचा एक्झाम आहे. त्यासोबतच आता राज्याचा पण पेपर आहे आर्ट्सवाल्यांचा. ठीक आहे. जे विद्यार्थी आर्ट्सचे त्यांचा राज्याचा पण पेपर आहे. तर राज्याच्या पण पेपरचे तुम्हाला गायडन्स पाहिजे का, तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका हवी आहे का, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढावा, आत्मविश्वास वाढावा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्झाम देता यावी, यासाठी जर तुम्हाला राज्याची पण प्रश्नपत्रिका हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. त्यासोबतच बघा, जे विद्यार्थी 10वीला यावेळेस आहेत, 10वीचे विद्यार्थी, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10th लिहून पाठवायचे. कारण बघा, 10वीच्या विद्यार्थ्यांना पण आता मार्गदर्शन आपण सुरू करणार आहोत. तुमच्या पण एक्झाम्स ज्या आहेत त्या जवळपास 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. तुम्हाला पण गायडन्स त्या ठिकाणी सुरू होणार आहे. पहिलाच पेपर तुमचा मराठीचा आहे. मराठीच्या पेपरसाठी पण तुम्हाला गायडन्स दिलं जाणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही चांगला स्कोर करू शकता याची पण तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांना पण चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. बघा, 10वी 12वीचे रिझल्ट लागेपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला केलं जात असतं. रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन, त्यासोबतच 10वी 12वी नंतर पुढे तुम्हाला कोणत्या करिअरच्या संधी आहेत त्याचे पण तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. त्यासोबतच MST CET, मग तुम्ही इंजिनिअरिंगला जात असाल, फार्मसीला जात असाल, 12वीच्या विद्यार्थ्यांना पण आपण गायडन्स करत असतो, कशा पद्धतीने तुम्ही फार्मसीचे ॲडमिशन करू शकता. MST CET तुम्हाला द्यावी लागते, त्याची संपूर्ण प्रोसेस आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगितली जात असते. म्हणजेच तुमचं ॲडमिशन होईपर्यंतचं संपूर्ण गायडन्स आपला चॅनल तुम्हाला करत असतो. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती राहील, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. बघा, सेक्शन डीमध्ये आपण आलेलो आहेत. बघा, ह्या ठिकाणी सेक्शन डीमध्ये आल्यानंतर 4 गुणांसाठीचा एक प्रश्न असतो. ठीक आहे. तर बघा, ह्या ठिकाणी ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक
कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ऑप्टेन अँड एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्सर्टेड बाय गॅस मॉलिक्युल्स एनक्लोज्ड इन अ कंटेनर ऑफ इट्स वॉल्स. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे. ठीक आहे. तर यामध्ये काही आपण जर पाहिलं तर काही आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशनचे पण एक्झाम्पल पाहायला मिळत आहेत, कॅल्क्युलेशनचे पण प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनचे जर येत असतील तर चांगलंच आहे. त्यामध्ये पण तुमचे प्रश्न किंवा तुमचे जे काही मार्क्स आहेत ते त्या ठिकाणी येऊ शकतात पैकीच्या पैकी. ठीक आहे. तर संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रश्नपत्रिका तुमची असते फिजिक्सची. अजून बघा ही जी काही प्रश्नपत्रिका ही 2023ची होती, 2023ची होती. ठीक आहे. 2024ची पण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ही प्रश्नपत्रिका दाखवण्याचा उद्देश काय, अशाच पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका असते, फक्त प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न चेंज असतात. ठीक आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पॅरेग्राफ वगैरे नसतो. यामध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत ते चेंज असतील. प्रश्नपत्रिकाचा जो काही पॅटर्न आहे तो सेमच राहणार आहे. फक्त पॅटर्न तुमच्या एक वेळेस लक्षात आलं म्हणजेच तुम्हाला समजून जाणार आहे कोणत्या सेक्शनवर आपण भर दिला पाहिजे, कोणत्या सेक्शन आपण लवकर सुरुवात केली पाहिजे, म्हणजे चांगला स्कोर आपण त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. तर 3 तासांचा वेळ आहे. 70 गुणांची फिजिक्सची प्रश्नपत्रिका आहे. संपूर्ण आपण समजून सांगितलेलं आहे. अजूनही एक व्हिडिओ फिजिक्सवर येणार आहे, त्याबाबत तुम्ही काळजी करायचंच नाही आहे. ठीक आहे. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.